मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस। मेगा ब्लॉकमुळे आज लोकल सेवा केवळ भायखळा आणि दादर स्टेशनपर्यंत मर्यादित। मध्य रेल्वेवरती कल्याण, कर्जत, कसारा, डोंबिवली इथून सुटणाऱ्या लोकल केवळ दादर आणि भायखळ्यापर्यंतच धावणार। मेगा ब्लॉकमुळे आज एका दिवसात तब्बल 534 लोकल रद्द। प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। ठाणे स्थानकामधील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं 40 ते 50% काम पूर्ण। 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यात यश। मध्य रेल्वेच्या महामेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द। मध्य रेल्वेवरती 63 तासांच्या महामेगा ब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचे हाल। मुंबई विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न। मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवरती झाला नाही। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सुट्टी। आज होणाऱ्या परीक्षाही केल्या रद्द। लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघामध्ये मतदान। 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी 57 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार। यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंदीगडचा समावेश। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील मतदान केंद्रावरती केलं मतदान। गोरखपूर जागेवरती भाजपचे रवी किशन, सपाच्या काजल निषाद आणि बसपचे जावेद अशरफ यांच्यामध्ये लढत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बजावला मतदानाचा हक्क। यावेळी पत्नी मल्लिका नड्डा या सुद्धा होत्या उपस्थित। मिर्झापूरच्या एनडीए आघाडीच्या उमेदवार अनुप्रिया पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क। आपचे खासदार राघव चड्ढा यांनी बजावला मतदानाचा अधिकार। लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, राघव चड्ढा यांचं मतदारांना आवाहन। माजी क्रिकेटपटू आणि आपचे नेते खासदार हरभजन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क। पंजाबच्या जालंधरमध्ये हरभजन सिंग यांनी केलं मतदान। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक। 4 जूनच्या मतमोजणीवरती होणार चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 275हून अधिक जागा मिळतील। पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार 4 तारखेनंतर घोषित करणार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार। विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेमध्ये मग्न। 45 तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लूर यांचं दर्शन घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा हा केवळ दिखावा, त्यांना घरातही ध्यान करता आलं असतं, त्यासाठी कॅमेरा घेऊन विवेकानंद मेमोरियलला जाण्याची गरज नव्हती। मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदींवरती हल्लाबोल। काँग्रेसला आपल्या दारुण पराभवाची जाणीव झालेली आहे। मग आता कोणत्या चेहऱ्यानं मीडिया आणि जनतेला सामोरं जायचं? त्यामुळे काँग्रेस एक्झिट पोल पासून दूर पडत आहे। अमित शहांचा काँग्रेसवरती हल्लाबोल। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईला क्राईम ब्रांचकडून अटक। शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार। आज 2 तास अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी। सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अग्रवालला दणका। महाबळेश्वरमधील एमपीची क्लब हॉटेल सील। मोठी प्रशासकीय यंत्रणा हॉटेल परिसरात दाखल। कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारेला डांबून ठेवल्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये सुनावणी शिक्षा। पुण्याच्या ससून रुग्णालय रक्त नमुना फेरफार प्रकरणामधील आरोपींची विभागीय चौकशी होणार। चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध झाल्यास तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जाणार। परवाना कक्षामध्ये 21 ते 25 वयांखालील व्यक्तींना मद्य विक्री केल्यास आस्थापनांवरती कडक कारवाई केली जाणार। हॉटेलच्या ओपन टेरेसवरती मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार। शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती।
नागपूरच्या शारदा चौकावरती झालेल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये मोठा खुलासा. जानेवारी 2021 मध्येच महाराष्ट्र डीजीपी कार्यालयानं घाटकोपर होर्डिंगच्या बांधकामाची परवानगी नाकारलेली होती. मात्र तत्कालीन जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांनी 2022 मध्ये होर्डिंगच्या बांधकामाला परवानगी दिल्याचं आलं समोर. घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणामध्ये अटक झालेल्या स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघूवरती आरोप. भिवंडीमधील 4 होर्डिंग्जला एमएमआरडीएची नोटीस. कंपनीची हायकोर्टामध्ये धाव. कारवाई बेकायदा असल्याचा दावा. तर एमएमआरडीएनं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सोमवारी सुनावणी. डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तपासामध्ये प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या 3 दिवस आधी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त. मुंबईमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 69 रुपये 50 पैशांनी कमी केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार. राज्य शिक्षण मंडळाची माहिती. परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेमध्ये 4675 विद्यार्थी उत्तीर्ण. तर निकालाबरोबरच मानव्य विद्याशाखेचा निकालही 30 दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर होणार. आरटीई प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ. 31 मे पर्यंत 2,27,200 अर्ज दाखल. 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येणार. मात्र ऑफलाईन पर्याय निवडल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागणार. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर. आजपासून आरटीओच्या ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवरती जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देता येणार. आजपासून वेगानं वाहन चालवल्यास 1 ते 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार. तर अल्पवयीन चालक आढळल्यास 25,000चा दंड ठोठावण्यात येणार. वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येणार. मुंबईमध्ये बेस्टची सेवा कोलमडण्याची शक्यता. गेल्या 3 महिन्यांमध्ये 933 कर्मचारी सेवानिवृत्त. कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदं तात्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणी. 10 वर्षांपूर्वी बेस्टच्या विद्युत आणि परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 45,000वरती होती. मात्र सद्यस्थितीमध्ये 26,924 कर्मचारी. बेस्ट बसमधून दररोज 35 लाख मुंबईकरांचा प्रवास. बेस्ट बस कोलमडल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसणार. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा आज वर्धापन दिवस. एसटीच्या सर्व बस स्थानकांवरती प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार. पुण्याच्या डेक्कन क्वीन रेल्वेचा आज 95वा वाढदिवस. पुणे स्टेशनवरती रेल्वे प्रवासी संघाकडून रेल्वेचा वाढदिवस साजरा. पंजाब मेल रेल्वेचाही आज 113वा वाढदिवस. महाराष्ट्रामध्ये यंदा लवकर मान्सूनचं आगमन होणार. 4 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता. 6 जूनला पुण्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. कोकणात आजपासून मासेमारीला बंदी. 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीला पूर्णपणे बंदी राहणार. एमएमआरडीएची मान्सून पूर्व तयारी पूर्ण. मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष. विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सूनच्या दरम्यान येणाऱ्या तक्रारींचं निवारण करणार. मुंबईमध्ये पुन्हा एकदा विजेची विक्रमी मागणी. उन्हाळ्यामध्ये उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी, पंखे आणि कूलरचा वापर वाढल्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ. राज्यातील धरणांनी गाठला तळ. पाणीसाठा 22%वर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी पाणी. राज्यात पाण्याची भीषण पाणी टंचाई. मराठवाड्यामध्ये 8%च पाणीसाठा. तर पुणे विभागातही फक्त 15% पाणीसाठा. ठाणे शहरातील काही भागांमध्ये 5% पाणी कपात लागू. तर 5 जूनपासून 10% पाणी कपात. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई. नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला. भंडारामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद. 2.5 वर्षातील विक्रम ओलांडत
तापमान 46 अंशांच्या पार. चंद्रपूरमध्ये 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरी शहरात 45 अंश तापमान. अकोल्यामध्ये 43.4. उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा. अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई. नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यामधील पाणी साठा घटला. नागपूर शहरामध्ये एप्रिलमध्ये झालेले 3 मृत्यू हे उष्माघाताचे नसल्याचं स्पष्ट. निमोनिया आणि जंतू संसर्गानं मृत्यू झाल्याचं समोर. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारमध्ये मोठी बदल होण्याची शक्यता. मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदलही अपेक्षित. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा निवडणूक लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा. कोणी पक्ष काढून स्वतंत्र निवडणुकीला सामोरं जात असेल तर त्यांचा अधिकार. जरांगे पाटील यांची भूमिका लोक कसे स्वीकारतात येणारा काळ सांगेल. जरांगेंच्या विधानसभा लढण्याच्या वक्तव्यावरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. पदवीधर निवडणूक लढण्यावरती मनसे ठाम. मनसेचे पदवीधरचे उमेदवार अभिजित पानसे 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट. भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोल्हे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी मविप्र शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस निलिमा पवारही उपस्थित. शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत. सुनील तटकरेंचा पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेमध्ये दावा. 4 जूननंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडतील. सुनील तटकरे यांची भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये. सुनील तटकरे सुद्धा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत. काँग्रेसमध्ये फूट पडली असून निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अदृश्य शक्तींनी मदत केली. 4 जूननंतर ते सगळे भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यात वडेट्टीवारांचंही नाव. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट. नारायण राणे कोकणामध्ये निवडणूक हरणार आहेत. तिथून मन डायव्हर्ट करण्यासाठी हा ओघ माझ्याकडे आणला असावा. काँग्रेस चलता जहाज है, चलते जहाज से उतर कर डूबते जहाज में कोण बैठेगा म्हणत विजय वडेट्टीवार यांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून आव्हाडांनी जाळणं गरजेचं नाही. आव्हाडांनी नाटक आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला. रामदास आठवले यांची आव्हाडांवरती टीका. बारामतीच्या बागळवाडी गावच्या मयुरी सावंत यांचं एमपीएससी परीक्षेमध्ये यश. राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकानं यशस्वी होत पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी. मुंबईच्या तारदेव परिसरातील किराणाच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये गोदाम जळून खाक. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामधून शहर अभियंता म्हणून निवृत्त झालेले संजय देसाई यांची घोडागाडीतून वरात. यावेळी ढोलताशा आणि वाजंत्री यांची सोय. रेशन दुकानावरती कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना मच्छिंद्र माने हा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात. बीडच्या केजमधली घटना. साताऱ्यामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी मिठाईच्या दुकानामध्ये घुसली. बस स्थानकामधली घटना. 1 जण जखमी, प्रवाशांमध्ये धावपळ. परभणीच्या गंगाखेडमध्ये बुलेट आणि कारची टेम्पोला धडक. परभणी ते गंगाखेड रस्त्यावरती भीषण अपघात. 14 जण जखमी. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांवरती विषबाधा. तब्बल 44 ग्रामस्थांवरती घरगुती उपचार सुरू. यवतमाळच्या उमरखेड या तालुक्यामध्ये रॅलीच्या दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक. 5 ते 6 जण जखमी. पोलिसांकडून शांतता ठेवण्याचं आवाहन. नगर स्टेप प्रकरणामध्ये प्रज्वल रेवण्णा याला 6 जूनपासून पोलीस कोठडी. 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. एसआयटी मार्फत तपास सुरू. कर्नाटक सेक्स टेप प्रकरणामध्ये प्रज्वल रेवण्णाच्या आईची पुणे नसरीपूरच्या घरी चौकशी होणार. या प्रकरणामध्ये रेवण्णा यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नाही. तिथले लोक हे परदेशी आहेत. इस्लामाबाद हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांचं विधान. मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवरती असलेल्या 6 होमगार्ड जवानांवरती 13 जणांचा मृत्यू. ताप आणि हाय शुगर बीपीचा त्रास. दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला तब्बल 30 तास उशीर. 200हून अधिक प्रवाशांचे हाल. बँकांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये 300% वाढ. 36,000 ग्राहकांना 30,000 कोटींचा आर्थिक फटका. निर्माता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय मुक्ताबाईच्या जीवनावरती चित्रपट. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं चित्रपटाचं नाव. 2 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होणार. कश्मीर महाजनी सुरभी ज्योती आणि झैन आबाद खान
यांच्या गुन्हा या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित. 3 जूनला डिझनी प्लस हॉटस्टारवरती ही सिरीज प्रदर्शित. मैंने किसी को नहीं मारा. अजय देवगन आणि तब्बूचा औरों में कहा दम था हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार. सौदर्द दी है उसने जो दर्द का मरहम था. 1, 2, 3, 4 हा चित्रपट येत्या 19 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर हे कलाकार मुख्य भूमिकेवर आहेत. बिग बॉस OTT मधून सलमान खानची एक्झिट. अनिल कपूर सांभाळणार होस्टची धुरा. 2020 विश्वचषकामध्ये भारताची आज रंगीत तालीम. न्यूयॉर्कमध्ये भारत आणि बांगलादेश संघामध्ये आज सराव सामना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.